पुरुषोत्तम मास सुरू झालेला आहे आणि प्रत्येक जण अनंताची, गोविंदाची, हरीची, कृष्णाची, विष्णूची उपासना करतो आहे. एक विष्णूची आरती वाचण्यामध्ये आली आणि त्यामधला एक शब्द हरिक हा खूप भावला, म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ. सोहम दीप ओवाळू गोविंदा, समाधी लागे पाहता मुखारविंदा, हरिक हरिक होतो मुख पाहता. असा ते कडवं आहे. भाषेचा श्लोक घेतला, व्युत्पत्ती बघण्याचा प्रयत्न केला की मूळ शब्द आहे हरी, आणि हरी शब्द हा संस्कृत भाषेतील रू या धातूपासून तयार झालेला आहे. हर किंवा हरी असा शब्द बनलेला आहे, जो भक्तांचा दुःखांचं हरण करतो, जो दुःख दूर घेऊन जातो, जे कष्ट दूर करतो, तो हरी. भक्ताच्या आध्यात्मिक मार्गातील अडथळे दूर करणारा, हरण करणारा म्हणजे हरी. भक्ताच्या आध्यात्मिक प्रगतीतील सर्व अडचणी दूर करणारा म्हणजे हरी. भक्ताची पापे, दुःख आणि अज्ञान दूर करणारा, त्याचं भ्रम निराकरण करणारा असा तो हरी. आणि हरिख म्हणजे परमानंद, जो शब्दातीत आहे, हर्ष आहे, उल्हास आहे. आणि हरी शब्द, हरिक शब्द एकनाथी भागवतामध्ये वापरलेला आहे, त्याचा अवतरण या ठिकाणी दिलेला आहे. हरिक शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे आणि हरिक शब्द कबीर ग्रंथावलीमध्ये आलेला आहे. त्याचे दाखले या ठिकाणी दिलेले आहे. आणि म्हणून सोहम दीप ओवाळू गोविंदा, आणि धूप कोणचा लावायचा, तर आत्मार्पणाचा धूप लावला की समाधी लागते आणि त्याचं मुख पाहता हर्ष उल्हास येतो, हरिक हरिक होतो मुख पाहता.